वर्षातून फक्त एकदाच येणाऱ्या गुरुपौर्णिमेला हे 3 उपाय केल्याने अनेकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत. तर कोणते ते 3 उपाय आहेत? गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंना प्रसन्न करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात मोठा मुहूर्त आहे. या दिवशी मी तुम्हाला काही असे 3 उपाय सांगणार आहे. हे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य यांचा नाश होईल. तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान लाभेल. गुरुपौर्णिमा हा दिवस स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना प्रसन्न करून घेण्याचा दिवस आहे. तर या दिवशी आपण काय केले पाहिजे ज्याने आपले गुरु आपल्यावर प्रसन्न होतील? सगळ्यात पहिली आणि अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे ती म्हणजे स्वामींचा गुरुमंत्र. या दिवशी स्वामी समर्थांच्या मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे. तर कोणता तो मंत्र आहे? तर तो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. या मंत्राचा जाप तुम्हाला दिवसभर करायचा आहे. दिवसभरात तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे. कमीत कमी 11 माळी जप गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही करायचा आहे आणि तो जप स्वामींच्या चरणी तुम्ही अर्पण करू शकता. दुसरी कुठलीही सेवा तुमच्याकडून या गुरुपौर्णिमेची झाली नसेल, कोणतेही पारायण, कोणतीही साधना, कोणतीही सेवा जर तुमच्याकडून झाली नसेल, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही 11 वेळा करून ती सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू शकता. बघा, अनेक ग्रंथामध्ये आणि अनेक संतांनी सांगितलेलं आहे, नाम जपाची अनेक महती आणि अनेक पटीने वाढणारे असे महत्व आहे फक्त नाम जपाचे. कोणतीही साधना, कोणतीही सेवा, कोणतेही पारायण, व्रत वगैरे न करता फक्त आपण नाम जप जरी केलं तर आपल्याला या दुःखातून स्वामी तारून नेतात. फक्त आपण नामस्मरण केलं तर आपल्या जीवनातील सगळी संकटे दूर होतात. स्वामींच्या नाम जपाला अनन्य असे महत्व आहे. त्यामुळे या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्की आपण करावा. जर कुठली सेवा आपल्याकडून घडली नाही तर ही सेवा तर नक्की स्वामींच्या चरणी अर्पण करावी. याने स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. आता हा जो दुसरा उपाय आहे तर हा स्वामींना अत्यंत असा आवडती अशी स्वामींची सेवा आहे. अत्यंत आवडता असा हा उपाय स्वामींचा आहे की जेणेकरून याने तुमच्या सगळ्या अडचणी, सगळे दुःख, सगळ्या समस्या यामधून 100% स्वामी तुम्हाला तारून नेतील. तर कोणता तो उपाय आहे? तर या दिवशी आपल्याला यथाशक्ती गरजूंना मदत करायची आहे, गरजूंना अन्नदान करायचं आहे. तर ही सेवा आपण न वाचन करता, न कोणतेही पारायण करता जर ही सेवा केली तर त्या केलेल्या पारायणा इतकेच फळ आपल्याला या सेवेचे मिळते. तर ही सेवा स्वामींना अत्यंत प्रिय आहे. जो एखाद्याची मदत करतो, गरजू व्यक्तीची मदत करतो, त्यावर स्वामी अतिशीघ्र प्रसन्न होतात. तर ही सेवा स्वामींना अत्यंत प्रिय आहे. जर तुम्हाला वाचन कधी जमलं नसेल किंवा तुम्ही कोणतं पारायण केलं नाही किंवा अनेकांना अशा अडचणी असतात की त्यांच्या मनामध्ये पारायण वगैरे करायचं असतं, एखादं वाचन करायचं असतं स्तोत्राचं, पण त्यांच्याकडे वेळ नसतो. त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही की ते बसून वाचन करू शकेल किंवा तेवढ्या वेळ त्या स्तोत्राचं पठण करू शकेल. तर त्यांनी ही सेवा करा. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा, एखाद्या व्यक्तीला वस्त्रदान करा. कोणत्याही प्रकारचं तुमच्या यथाशक्तीने तुम्ही या दिवशी दान करू शकता. प्रत्येक स्वामी भक्तांसाठी, गुरु भक्तांसाठी हा एक मोठा उत्सवच आहे, मोठा सण आहे. तर आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण एखाद्या गरजू व्यक्तीला यथाशक्ती दान केलं तर बघा, विचार करा स्वामी आपल्यावर किती प्रसन्न होतील. तर यापेक्षा मोठी उच्च सेवा मला कुठलीच वाटत नाही. तर तासनतास वाचन करण्यासाठी जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि तसा वेळ स्वामी मागतही नाहीत, आपल्या यथाशक्ती आपल्याकडून जेवढी होईल तेवढी सेवा तुम्ही करा असा स्वामींचे वचन आहे. तर तुम्ही या दिवशी तुमच्या यथाशक्तीने तुम्ही अन्नदान करू शकता, एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करू शकता. हा तिसरा आणि शेवटचा असा उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर स्वामी तुमच्यावर प्रसन्न होणारच होणार. कारण की का माहितीये का, आपल्याला एखादी आवडती वस्तू जर कुणीतरी आणून दिली तर आपण किती खुश होतो, किती आनंदित होतो. तर तशाच प्रकारे जर आपण स्वामींना जी प्रिय वस्तू आहेत जर त्या वस्तू स्वामींना आपण अर्पण केल्या तर स्वामी आपल्यावर किती प्रसन्न होतील. स्वामींना मोठमोठे दागिने किंवा चांगले भरजरीचे वस्त्र म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे 56 भोग म्हणा, हे काही आवडत नाहीत स्वामींना. आपण मनाने, श्रद्धेने आणि आपल्या मनातला भाव जर शुद्ध असेल तर एखादं गुलाबाच्या फुलाची पाकळी जरी स्वामींना श्रद्धेने अर्पण केली ना तरी ती स्वामींना लाखो रुपयांपेक्षा, लाखो सोने चांदीपेक्षा ती प्रिय असते. स्वामींना काय हवं असतं? फक्त आपल्या मनातला भाव हवा असतो. आपण किती देतो, काय देतो, किती मोठा आहे, किती महागडा आहे हे स्वामी बघत नाही. आपल्या मनातला भाव कसा आहे हे स्वामी बघतात. मग आपल्या मनामध्ये जर हा भाव असेल की माझ्या स्वामींना ही वस्तू अत्यंत प्रिय आहे तर मी ही वस्तू आजच्या दिवशी मी स्वामींना अर्पण करणार आहे. तर स्वामींना अत्यंत प्रिय अशी वस्तू कोणती आहे?
तर स्वामींना अत्यंत आवडती वस्तू म्हणजे तुळशीपत्र आणि हिना अत्तर. हिना अत्तर ही स्वामींना अत्यंत प्रिय आहे. तर या दिवशी स्वामींना आपण 101 तुळशीपत्र अर्पण करू शकतो. 101 नसेल तर 51 करा, 21 करा किंवा 11 करा. त्यावरती श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि मग ते तुळशीपत्र स्वामींच्या चरणी तुम्ही अर्पण करा. ही ही खूप प्रभावी अशी सेवा मी तुम्हाला सांगते आहे. ही जर सेवा तुम्ही केली ना तर पूर्ण वर्षभरासाठी तुमच्यावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असणार. आपण जी काही सेवा करतो त्या सेवेचा बँक बॅलन्स म्हणजेच आपलं जे काही पुण्य आहे ते आपल्या बँक बॅलन्स मध्ये जमा होत जातं. म्हणजे आपल्या अडचणी ज्या काही आपले जे काही संकट आपल्या पुढच्या भविष्यामध्ये येणार आहेत तर त्याच्यासाठी आपण ही सेवा आपली पुण्याचा संचय म्हणून आपण साठवत असतो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही स्वामींची गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही सेवा केली तर खरंच तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या स्वामी कृपेने नक्कीच थांबतील. त्यामधून स्वामी तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील आणि तुमच्या पाठीशी राहतील. तर काय करायचं आहे, तुळशीपत्र घ्यायचे आहेत. 11 घ्या, 21 घ्या, 51 घ्या, 101 घ्या. आता ज्यांच्याकडे तुळशीपत्र नाही किंवा तुळशीचं झाड वगैरे नाही तर बाजारात सुद्धा आपल्याला हे तुळशीपत्र मिळतात. तर तिथून तुम्ही तुळशीपत्र घ्या. त्यावरती श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. 11 माळी करा, 21 माळी करा किंवा तुम्हाला 11 वेळा करायचा असेल, 21 वेळा करायचा असेल, 51 वेळा करायचा असेल. माळींमध्ये जप करायचा असेल 3 माळी, 5 माळी, 9 माळी, 11 माळी अशा पद्धतीने जप करा त्या तुळशीपत्रावरती आणि मग ते तुळशीपत्र जाऊन स्वामींच्या एखाद्या केंद्रामध्ये किंवा स्वामींच्या मठामध्ये स्वामींच्या चरणावरती ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता केंद्रामध्ये मठामध्ये जर तुम्ही गेला तर तुळशीपत्र हातामध्ये घ्या. त्यावरती स्वामींचं तुम्ही मंत्र जपा आणि मग ते तुळशीपत्र तिथे तुम्ही अर्पण करा. तर अशा पद्धतीने ही सेवा करायची आहे तुम्हाला. जर मंदिरामध्ये मठामध्ये बसण्यासाठी तेवढा वेळ नसेल तर घरातूनच तुम्ही त्या तुळशीपत्रावर जप करून ते तुळशीपत्र घेऊन स्वामींच्या चरणी तिथे अर्पण करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी. आता दुसरी वस्तू कुठली आहे, हिना अत्तर. हिना अत्तर जेव्हा स्वामी अक्कलकोटामध्ये होते तर तेव्हा हिना अत्तरच स्वामी वापरत होते. स्वामींना हिना अत्तर हे अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे हिना अत्तर जे ओरिजिनल आहे ते तुम्ही स्वामींच्या चरणी अर्पण करा. बघा तुम्हाला कुठेही शॉपमध्ये मिळून जाईल हिना अत्तर. ते हिना अत्तर तुम्ही स्वामींच्या चरणी अर्पण करा. मनामधला भाव चांगला ठेवा. स्वामी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी तुमच्यासाठी ही आवडती भेट आणलेली आहे. स्वामी मी पामर आहे, तुम्ही ब्रह्मांड नायक आहात, मी भिकारी आहे, मी तुम्हाला काय दान म्हणून देणार आहे स्वामी, काय तुमच्या चरणी मी अर्पण करणार आहे. तर जी तुम्हाला प्रिय अशी वस्तू आहे ही वस्तू मी आणलेली आहे स्वामी आणि याचा तुम्ही स्वीकार करा आणि तुमच्या भक्तावर तुमचा कृपा आशीर्वाद ठेवा. अशा पद्धतीने स्वामींना तळमळीची प्रार्थना करायची आहे आणि ते हिना अत्तर तुम्हाला केंद्रामध्ये, मंदिरामध्ये, स्वामींच्या मठामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्ही ते अर्पण करायचं आहे. ही सेवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये देखील जाऊन तुम्ही करू शकता. जर जवळपास केंद्र नसतील तर दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही ही सेवा करायची आहे. खूप छान अशी सेवा आहे. मनाला अगदी शांत आणि समाधान करणारी अशी ही सेवा आहे. ही सेवा नक्की गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा आणि मग बघा तुमच्या जीवनामध्ये कसे स्वामी चमत्कार घडवतात. तर ताईंनो, नक्की ही सेवा करा. सेवा करून तुम्हाला खूप समाधान लाभेल, खूप चांगलं वाटेल तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवा करून. हे 3 उपाय नक्की करून तुम्ही बघा. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद कसा घ्यायचा यावर देखील मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर स्वामींचं जर तुम्हाला गुरुपद घ्यायचं असेल आणि घेणे खूप आवश्यक आहे, आपल्याला आपल्या जीवनामध्ये गुरु असणे खूप आवश्यक आहे, तर तो व्हिडिओ नक्की सगळ्यांनी बघावा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.